आज 10 जानेवारी बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर द्वारा खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा खुल्या गटात आहे आणि या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मान्य फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित 3 पुस्तकं विद्यार्थ्यांना दिली गेली होती। त्यात हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, त्यानंतर दुसरं पुस्तक होतं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर आधारित 3 पुस्तकावर प्रश्नांची विद्यार्थ्यांना विचारणा करण्यात आलेली आहे। या परीक्षेला जवळपास 650 विद्यार्थी बसलेले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचं अध्ययन केलेलं आहे असं मला वाटते आहे आणि पोरं उत्साहाने या परीक्षेला बसलेले आहेत। त्यामुळे या परीक्षेच्या माध्यमातून सामाजिक ज्ञान आणि भारतीय स्त्रिया यांच्याबद्दलची विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची वृद्धी व्हावी आणि त्यांच्याबद्दलचा आदर वाटावा, या पद्धतीने या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार। बहुजन मेडिकोज असोसिएशनतर्फे दरवर्षी आम्ही सामाजिक ज्ञान स्पर्धा इथे घेत असतो। हे आमचं 3रं वर्ष आहे। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे पुस्तक, प्राध्यापक हरी नरके लिखित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि प्राध्यापक अशोक राणा लिखित राष्ट्रमाता जिजाऊ हे पुस्तक आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ठेवले होते। यावर्षीसुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला। 550च्या वरती आमच्या नोंदणी झाली आहे आणि मुलं मोठ्या प्रमाणात इथे एक्झाम्स देण्यासाठी आलेले आहेत। दरवर्षी आपण सगळ्या महापुरुषांची, महानायकांची जयंती साजरी करत असतो, पण बऱ्याचदा तो जो विचार आहे तो मुलांच्या मनात उतरण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली आहे की स्पर्धेमध्ये मूल्य प्रत्यक्षात त्या महापुरुषांची, महानायकांची पुस्तकं वाचतील किंवा त्यांच्यावर जे चांगले लेखकांनी लिहिलेले पुस्तकं आहेत ते वाचतील आणि त्यांना समजून घेतील, हा आमचा उद्देश आहे। आजच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या युगात बऱ्याचदा आपल्याला खरी माहिती मिळते असं नाही आहे, पण जी पुस्तके आम्ही देतो त्यातून विद्यार्थ्यांना अतिशय चांगली माहिती आणि त्या महानायकांचे किंवा महापुरुषांचे जे विचार आहेत ते कळतात आणि याच्यातून आपल्या भारतात जी सामाजिक लोकशाही निर्माण व्हायला पाहिजे, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि समता यावर आधारित जी सामाजिक लोकशाही निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। बहुजन मेडिको असोसिएशनच्या माध्यमातून आज खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा आज इथे आयोजित केलेली आहेत आणि या आयोजित स्पर्धेमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। अशा प्रकारची ज्या स्पर्धा आहेत मागील 3 वर्षापासून सतत कार्यरत आहे आणि यात बहुसंख्य विद्यार्थी भरपूर संख्येने इथे सहभागी होत आहेत। महापुरुषांच्या विचारधारेचा प्रसार व्हावा यासाठी या स्पर्धा घेण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी या साजऱ्या व्हाव्या किंवा होण्यात यावा आणि अशात बहुसंख्य विद्यार्थी यात स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं मी याद्वारे कळवतो आहे। मी वर्धेवरून आलेली आहे। माझी मुलगी इथे एक्झामला आलेली आहे आणि ही खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा आहे। तर ती स्पर्धा घेण्याचे हे 3रे वर्ष आहे आयोजकांचे आणि आम्हाला आनंद आहे पालक वर्गाला की आजच्या नवीन पिढीला या थोर पुरुषांचे विचार हे या अशा एक्झाममधून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आयोजक मंडळी करत आहे। त्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि ही स्पर्धा अशीच पुढे घेत राहो आणि हे विचार समाजामध्ये रुजत राहो अशी अपेक्षा आम्ही करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद। मी किरण प्रवीण आंबटकर वर्धा येथून आलेली आहे। खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा या स्पर्धेमध्ये माझा मुलगा नकुल प्रवीण आंबटकर यांनी सहभाग घेतलेला आहे। तो 7 वर्षाचा आहे। त्याला खूप खुशी आहे की या अशा छोट्या ज्या
स्पर्धा होते त्यामध्ये मी सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी सुद्धा छोट्या मुलांनी सहभाग घेतला आहे. आणि सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि अशा थोर महापुरुषांचे विचार या स्पर्धेतून मुलांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही खूप दुरून आलो आहो की आमच्या मुलांचं एक मनाचं समाधान व्हावं की त्यांनी पेपरामध्ये समोर जाऊन अशीच प्रगती करावी. नमस्कार, मी विशाल शेंडे. दरवर्षी बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूरतर्फे भव्य खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचं आयोजन केले जाते आणि आज या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी जवळपास 550 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. आणि हाच उद्देश आहे की महापुरुषांचे विचार जनसामान्यापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी बहुजन मेडिकोज असोसिएशन नेहमी कार्यरत असते. आज कुठेतरी विद्यार्थ्यामध्ये वाचनाची कमतरता आहे, वाचन कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जाते. आणि तसेच सावित्रीबाई फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ आणि यांचे विचार विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचेल इतकंच आशावाद करतो आणि थांबतो. धन्यवाद.